आपली इडली बनवून तर रेडी आहे, बट ती फुगली नाही आहे जास्त, म्हणजे आहे तशीच आहे, फुगली नाही आहे. सो आज सकाळी होती देवसरांची मीटिंग. सो देवसर मीटिंगमध्ये सगळ्यांना रजिस्ट्रेशन कसं करायचं हे शिकवत होते. म्हणजे जेव्हा न्यू पर्सन येतो तेव्हा त्यांचं काय काय डॉक्युमेंट्स लागतात, त्यांना काय लागतं हे सांगत होते. त्यानंतर माझी चहा प्यायची खूप इच्छा झाली होती. सो लवकर मी चहा बनवला आणि चहा पण घेतला मीटिंगसोबत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. सो आज आहे आषाढी एकादशी. सो आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीतर्फे. सो आज तर सगळ्यांनाच तसं उपवास असतो आणि मी आज उपवासाची खास रेसिपी बनवणार आहे. सो ती पण मी कोणती बनवणार आहे ती पण तुम्हाला दाखवते. सकाळी माझं उरकून झालं सगळं काम वगैरे, मीटिंग पण केली, मीटिंग डन केली. तर आज माझ्या छोट्या बहिणीने विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा केली आहे. मस्त एकदम छान पूजा केली आहे. मी पण तुम्हाला दाखवते तिने कशी पूजा केली आहे ते. तसं तर मम्मीने आज देवाची पण पूजा डन केली आणि काम झालेलं आहे तसं पूर्ण. तर मम्मीने आज सकाळी सकाळी पूजा केली. मस्त सगळे देवळ धुवून घेतलेले आहेत, पितांबरीने वगैरे पूर्ण घासलेले आहेत. तर मी आज बनवणार आहे उपवासाची इडली. आज सगळ्यांनाच उपवास आहे, सगळ्यांनाच म्हणजे तसं सगळ्यांनी उपवास पकडलेला आहे. तर आज मी उपवासाची इडली बनवणार आहे. सो आधी पण मी ट्राय केली तेव्हा पण खूप एकदम टेस्टी झाली होती. तर आजही एक आषाढी एकादशी निमित्ताने मी करणार आहे. सो ती पण मी कशी करणार आहे तुम्हाला पण दाखवते. सगळ्यात आधी मी इथे यूज करत आहे श्रद्धा भगर आणि श्रद्धा मोती साबुदाणा. हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे प्रमाणानुसार. या वाटीच्या प्रमाणानुसार मी इथे 1.5 वाटी हे वरी घेते, म्हणजे भगर घेत आहे. 1.5 वाटी हे भगर घेतला आहे या वाटीनुसार. अर्धी वाटी हा बारीक साबुदाणा घेतलेला आहे, एवढंच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. याला आपल्याला पूर्ण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर या ठिकाणी रेडी आहे. यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे उपवासाचं मीठ. जास्त नाही, थोडंच ॲड करायचं आहे आणि पूर्ण याला मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत आपल्याला इथे खोबऱ्याची चटणी, ओल्या नारळाची चटणी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी आधी नारळ हे एकदम बारीक बारीक कापून घेतलेलं आहे, की याला आपल्याला तर मिक्सरमध्ये काढायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण नारळ हे ॲड केलेलं आहे आणि इथे आपल्याला याच्यामध्ये चटणी पण ॲड करायची आहे. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी मिरचीचा ठेचा हा बनवलेला होता, तर तो मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. 2 चम्मच ह्या ठेचामध्ये ॲड करायचा आहे आणि यामध्ये 2 ते 3 चम्मच दही पण टाकायचं आहे. चवीनुसार नमक ॲड करायचं आहे मध्ये. एवढं नमक ॲड करायचं आहे. उपवासाचं मीठ टाकायचं मध्ये. इथे आपली नारळाची चटणी पूर्ण बनून झालेली आहे. सो याला आता फक्त तडका द्यायचा आहे. जिरे आणि एक वाळलेली मिरचीचा तडका द्यायचा आहे फक्त. आपल्याला आता इडली बनवायला घ्यायची आहे. सो इथे मी इडली पात्र काढून ठेवलेत आणि आता आपल्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. सो इथे आपल्याला सगळ्यात आधी इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण चांगल्या प्रकारे.
आणि मी ते पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आधी. तर मी असं पूर्ण लावून घेतलेलं आहे. पूर्ण हे लावून घेतलेलं आहे बॅटर. लावून घेतले. 10 ते 15 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. इडली बनवण्यासाठी तर मी लावलेली आहे, बट माहिती नाही कशी बनेल, कारण भरपूर दिवसानंतर मी बनवते. सो बघूया, जशी बनेल तशी चांगलीच बनेल. कारण मध्यंतरी कधीच मी बनवली नव्हती, म्हणजे उपवासाची मेनली इडली. तर मी आता लावलेली आहे. कशी बनेल काय नाही, आय हॅव नो आयडिया. सो लेट्स गो, बघू कशी बनेल ते. आपली इडली बनवून तर रेडी आहे, बट ती फुगली नाही आहे जास्त, म्हणजे आहे तशीच आहे, फुगली नाही आहे. इडली पूर्ण बनवून आहे, बट फुगली नाही आहे. एकदम आहे तशी चपटी झाली आहे. म्हणजे काही काही फुगलेले आहेत, का नाही फुगले काही समजत नाही आहे. कोणी नाही, टेस्ट तर करूया आपण. तर आज खूप मोठा पाऊस पडला, म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी खूप जास्त मोठा पाऊस झाला. म्हणजे जास्त वेळ नाही झाला, थोडा वेळ झाला, बट झाला पाऊस खूप जास्त. त्यानंतर आपण जो इडलीसाठी बॅटर बनवलं होतं, त्याचा मी इव्हिनिंगला एक डोसा बनवून पाहिला. खूप छान झाला होता आणि मी तो खाल्ला. खूप छान झाला होता. तर आज संध्याकाळच्या जेवणासाठी, म्हणजे आज संध्याकाळच्या फराळासाठी मम्मीने बनवलं आहे, डोसे बनवलेले आहेत. सो ते डोसे कसे बनवले ते मी तुम्हाला दाखवते, आणि अजून डोस्यासोबत काय काय बनवलं हे पण दाखवते. तर इथे मम्मीने खूप मस्त अशी याची चटणी बनवलेली आहे, शेंगदाण्याची आणि दह्याची चटणी बनवली आहे. ही सगळ्यांना आवडते खूप जास्त. पातेल्यामध्ये थोडंसं भगरीचा भात बनवलेला आहे सोबत. माझ्या सिस्टरनी बनवलेले आहेत इथे असे गरमागरम स्पंजी डोसे. खूप छान, खूप भारी तरीके. बॅटर हे पूर्ण मम्मीने बनवलेलं आहे. हे जे बॅटर आहे, म्हणजे डोसे बनवण्याचं बॅटर, हे साबुदाणा आणि भगरीपासून बनवलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी किती भारी झाली. हे सगळं मम्मीने बनवलं आहे. याचं हे बॅटर सोबत मम्मी इथे काकडीची उपवासाची भाजी सुद्धा बनवली आहे डोस्यांसोबत. सो माझी छोटी बहीण बनवत आहे इथे डोसे. खूप भारी जमतं तिला डोसे बनवायला. पण जो डोसा आहे तो माझ्या बहिणीने बनवलेला आहे. त्यानंतर सगळे डोसे पण बनवून झाले होते. सगळं जे फराळासाठी लागत होते ते पण सगळं बनवून झालं. आम्ही सगळ्यांनी मस्त फराळ केला. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.